नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवाजी शिंदे. व्यवसाय संदर्भात असणारे गैरसमज त्या संदर्भात मला आपल्याशी 5 मिनिट चर्चा करायची आहे. आज बघा, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर एक उद्योजक म्हणून उभा राहत असेल तर हा खूप मोठा गैरसमज आहे की व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं. व्यवसाय करण्यासाठी लागतो तो फक्त कष्ट करण्याची तयारी आणि टाईम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन करता येणाऱ्या व्यक्ती आयुष्यामध्ये 100% यशस्वी होतात. आता उद्योजक व्हायचं आहे म्हणजे नक्की काय व्हायचं हेच आपल्याला माहीत नसतं. व्यवसाय करायचं आहे, व्यवसाय करत असताना आपल्या डोक्यामध्ये एकच असतं की मला एखाद्या बिझनेससाठी पैसे लावायचे आणि ते पैसे लावत असताना ते पैसे लावल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे, यातून मला माझं आर्थिक बजेट डेव्हलप करायचं आहे, एक स्वतःचं कुटुंब डेव्हलप करायचं आहे, एक चांगले पैसे मिळवायचे आहेत, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला चांगले पैसे लावायचे आहेत. तर हा मित्रांनो खूप चुकीचा समज आहे. सर्वात पहिला आपण मार्केटला नवीन व्यवसाय सुरुवात करत असताना याची काळजी घ्या की आपल्याला एकतरी व्यवसायाचं नॉलेज नसतं. सर्वात पहिला महत्त्वाची गोष्ट आहे की व्यवसाय कसा करावा ह्याचं पूर्णपणे मार्गदर्शन करून घ्या. कुठला व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय कसा करावा, तो व्यवसाय करत असताना समाजामध्ये मार्केटमध्ये काय अडचणी असू शकतात का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मित्राने किंवा माझ्या नातेवाईकांनी हा व्यवसाय केला, तो त्यामध्ये सक्सेस आहे म्हणजे मलाही तोच करावा म्हणजे मी सक्सेस होईल, हे 100% चुकीचं आहे. त्यासाठी येणारा कस्टमर क्राऊड कुठला असेल, तो कस्टमर आपण कसा हाताळायचा आहे, त्या कस्टमरसाठी आपलं काउन्सिलिंग कसं पाहिजे, तो कस्टमर टॅकल करत असताना आपल्याला काय समाजामध्ये बेसिक ज्या अडचण येतात त्याचं माहिती असणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही आहे की तुम्ही व्यवसाय करत असताना कोटी रुपये पैसे लावा किंवा लाख रुपये लावा आणि मगच व्यवसाय करा. छोटा मोठा व्यवसाय करू शकता. सुरुवात करत असताना तुम्ही एकदम छोट्यातून एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती असेल तर स्वतःच्या एक शेतामध्ये पिकणारी भाजीपाला विकायला सुरुवात करा. भाजीपाला विकत असताना काय अडचणी येतात, भाजीपाला कशा प्रकारे आपण विकतो, त्यासाठी कस्टमर क्राऊड कसं आहे, कस्टमरला आपण कन्व्हिन्सिंग कसं करतो, ह्याचा सर्वात पहिला अनुभव घ्या. ज्यावेळी छोटा अनुभव घ्यायला चालू होईल त्यानंतर मग हळूहळू व्यवसाय वाढवायला सुरुवात करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असताना माझं तरी मत आहे की 1000 रुपयापासून व्यवसाय सुरुवात करा. 1000 रुपयातून तुम्हाला करोडो रुपये मिळत जातात. पण करोड रुपये तुम्ही जर धंद्यामध्ये लावले आणि तो धंदा जर आपण बिझनेस व्यवस्थित स्टार्टअप नाही करू शकलो, धंदा जर लॉस झाला तर आपलं आर्थिक नुकसान खूप होतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप वेळ जातो. त्यामुळं सर्वात महत्त्वाचा व्यवसाय सुरू करत असताना एक स्वप्न आपल्या पुढे पाहिजे. जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून काम करा, त्या स्वप्नासाठी काम करा. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. व्यवसाय म्हणजे सर्वात पहिला मार्केटिंग करण्याची तयारी पाहिजे. कोणताही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची मार्केटिंग जर तुम्हाला आयुष्यामध्ये जमली तर आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस झाला. मग ते छोटी मोठी गोष्ट असू दे. आज आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं तर UP बिहारवरून लोक येऊन पाणीपुरीचा व्यवसाय करून करोडपती झालेले आहेत. बरं, त्यासाठी भांडवल मोठं नाही आहे, त्यासाठी त्यांची मानसिक तयारी मजबूत आहे, काम करण्याची कॅपॅसिटी मजबूत आहे, तीच आपल्याकडं असणं गरजेचं आहे. आपलं एक स्वतःचं स्वप्न तयार करा की मला एक व्यावसायिक व्हायचं आहे. तर ते व्यावसायिक होण्यासाठी माझ्याकडं सर्वात पहिला त्या व्यवसायाविषयी नॉलेज गोळा करणं गरजेचं आहे. त्याचे पॉझिटिव्हनेस असतील, निगेटिव्हनेस असतील, हे तुम्ही सुरुवातीला डेव्हलप करा, गोळा करा, त्याच्याविषयी वाचन करा, अभ्यास करा. जो आपण व्यवसाय निवडलेला आहे त्या व्यवसायामध्ये जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करा की ह्या व्यवसायामधला फायदा काय, तोटा काय. बरं, ह्यासाठी येणारा कस्टमर क्राऊड कोण आहे, तो कसा आपण शोधायचा आहे, त्या कस्टमरपर्यंत पहिला पोहोचा. डोर टू डोर मार्केटिंग करा, शॉप टू शॉप मार्केटिंग करा, कमर्शियल मार्केटिंग करा, बँका, पतसंस्था, शाळा, विविध क्षेत्रामध्ये मार्केटिंग करा. त्या व्यवसायाच्या अनुषंगानं जो व्यवसाय असणार आहे त्याच्या प्रोडक्टचं, त्यातून त्या प्रोडक्टला मागणी किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग त्यानंतर एक स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करायचा विचार करा. आपण तेवढ्या गोष्टी, बेसिक गोष्टी जर केल्या, कस्टमर क्राऊड जर शोधायचा प्रयत्न केला तर नक्की आपण महिन्याभरातच आपल्याला कळेल की आपण जो मार्ग निवडलाय किंवा आपण जो व्यवसाय निवडलाय त्यातला जो प्रोडक्ट आहे तो खरंच योग्य आहे का. नसेल तर लगेच दुसरा प्रोडक्ट चेंज करा, दुसऱ्या प्रोडक्टवरती काम करा आणि त्या माध्यमातून आपलं काय करता येतो, स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करता येतो. सर्वात महत्त्वाचं, आपण आपला इम्पॉर्टन्स समजा. हे समाजामध्ये म्हणजे चुकीची समजत आहे की बाबा माझ्याकडे पैसा आहे तर मी पैसा लावूनच व्यवसाय केला पाहिजे. अजिबात नाही आहे. तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, पहिला समाजाची किंवा मार्केटची काय मागणी आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करणं गरजेचं आहे, फिरणं गरजेचं आहे. मार्केटिंग या शब्दाविषयी लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. मार्केटिंग म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. मार्केटिंग व्यक्ती हा कोण करतो,
आज मार्केटिंगचं एज्युकेशन घ्यायला MBA करावं लागतं, त्यावेळी मार्केटिंगचं नॉलेज मिळतं. तर आपण समजा 10वी 12वी ग्रॅज्युएशन काय झालं असेल ते असेल, त्याच्यावरती आपण एखाद्या प्रोडक्टचं पूर्णपणे नॉलेज, त्या प्रोडक्टमध्ये काय यूज केलेलं आहे, त्या प्रोडक्टचा यूज काय, हे कस्टमरला समजावून सांगणे म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंगसाठी याचा अर्थ असं नाही की जगातलं असं कुठलं क्षेत्र नाही, जगातला असा कोणताच व्यवसाय नाही की त्याला मार्केटिंग हा रूल्स लागू न होता तो व्यवसाय केला जातो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मार्केटिंगविषयी गैरसमज टाळा. तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं आहे तर मार्केटिंगच करावं लागेल. स्वतःला विकायची तयारी ठेवा, स्वतः समोरच्याला प्रेझेंट करायला शिका. स्वतः जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट व्हाल त्यावेळी ॲटोमॅटिकली दुनिया तुमच्या पुढे प्रेझेंट होईल, ॲटोमॅटिकली तुमचा बिझनेस वाढेल, समाजामध्ये 4 व्यक्ती तुमच्या ओळखीच्या होतील आणि 4 व्यक्तीच्या माध्यमातून तुमचा बिझनेस ॲटोमॅटिकली वाढायला सुरुवात होईल. त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, व्यवसाय आणि जॉब याच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. जॉब करत असताना तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एका कंपनीसाठी वेळ देता आणि त्यातून मिळणारे पैसे हे तुमचं उत्पन्न असतं. पण व्यवसाय म्हणजे काय, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक तासाला मिळणारे पैसे हा म्हणजे तुमचा इन्क्रीज बिझनेस असतो. त्यामुळं व्यवसायामध्ये मर्यादा नाहीत. तुमची कॅपॅसिटी महिन्याला 10-20 हजारचे तुम्ही 10-20 हजार रुपये कमवू शकता. तुमची कॅपॅसिटी लाखाची आहे तर तुम्ही लाख रुपये कमवू शकता. पण त्यासाठी द्यायचं आहे तर तुम्हाला प्रॉपरली वेळ आणि तुमच्या व्यवसायासाठी करायचं आहे ते काम, तर तुम्ही तिथे डेफिनेटली 100% सक्सेसफुल तुम्ही व्यावसायिक उद्योजक होऊ शकता. आणि उद्योजक होण्यासाठी मोठं काही करायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला तुमचा वेळ देणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचं कष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला त्याचा रिझल्टही 100% मिळतो. धन्यवाद मित्रांनो.